मित्रांनो, मागील 48 तासात सोन्याची किंमत 13% घसरली आणि चांदीची किंमत तब्बल 40% कोसळली. फक्त इतकंच नाही तर स्टॉक आणि क्रिप्टो मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला 10 ते 15% करेक्शन पाहायला मिळालेलं आहे. गोल्ड आणि सिल्वरच्या इतिहासातील ही सर्वात मोठी घसरण असल्याचं सांगितलं जात आहे आणि या सर्वांसाठी कारणीभूत ठरत आहे फक्त एकच व्यक्ती, केविन वॉर्श. केविन वॉर्श नक्की कोण आहे आणि ग्लोबल मार्केट क्रॅशसाठी केविन वॉर्श कसा जबाबदार ठरतो याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार, पण त्याआधी या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि मी सांगितलेली माहिती आवडली तर तुमच्या मित्रांसोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, शुक्रवारी अशी बातमी समोर आली की डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरोम पॉवेल यांना फेडच्या अध्यक्षपदावरून हटवून केविन वॉर्श यांची फेडच्या नवीन अध्यक्षपदी निवड करण्याची शक्यता आहे. ही बातमी बाहेर येताच मार्केटने जोरदार रिएक्ट केलं, कारण केविन वॉर्श यांना मार्केटमध्ये हॉकिश समजलं जातं. ते अध्यक्ष झाल्यास फेडरल रिझर्व्हचा इंटरेस्ट रेट वाढू शकतो, त्यामुळे डॉलर मजबूत होईल आणि बॉन्ड यील्ड वाढेल. अशा परिस्थितीमध्ये गोल्ड आणि सिल्वर सारख्या ऍसेट्सवर प्रेशर येतं, कारण गोल्ड आणि सिल्वर व्याज देत नाही किंवा इंटरेस्ट देत नाही. यासोबतच गोल्ड आणि सिल्वरची प्राइस आधीपासून खूप वाढली होती, त्यामुळे मोठ्या प्लेयर्स कडून प्रॉफिट बुकिंग सुरू झाली. सिल्वरची किंमत जास्त घसरली कारण सिल्वर हे इंडस्ट्रियल मेटल प्लस इन्व्हेस्टमेंट ऍसेट दोन्ही आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, इतक्या दिवसांपासून गोल्ड आणि सिल्वरच्या किमतीमध्ये जी रॅली सुरू होती ती पुढे कंटिन्यू राहील का, की हा ट्रेंड आता इथेच संपला? तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि क्रिप्टो मार्केट बद्दल असेच महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी क्रिप्टो क्रांती चॅनलला सबस्क्राईब करा.